AR बुर्ला महिला महाविद्यालय पर्यावरण कट्टा आतापर्यंत आपण पाण्याची ह्याची सोय सगळी केली होती पक्षांना आणि दररोज आपल्या कट्ट्यावरच्या विद्यार्थिनी आहेत त्या पाण्याची व्यवस्था करतात आणि हे पाण्यामुळं अनेक पक्षी यायला लागले। आता हे पक्षी आल्यानंतर प्राचार्याच्या केबिनमध्ये प्राचार्यांना दिसलं प्राध्यापक TN शिंदे सरांना आणि त्यांच्या मनात आलं की आपण पाण्याची व्यवस्था केली, चाऱ्याचं काय। आज सध्या जर आपण बघितलं तर धान्य सगळी निघालेली आहेत, गवत नाही, त्यामुळे त्यांना खाद्य ही जे आहे ते खाद्यच नाही। त्यामुळे मग आज प्राचार्यांनी या ठिकाणी आपल्याला तांदूळ या ठिकाणी पक्ष्यांसाठी आणलेले आहेत। आजच्यापासून पाण्याबरोबरच आपण या ठिकाणी त्यांच्या अन्नाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि ह्याच्यापुढे हे कंटिन्यूस अशाच प्रकारे चालू राहील। तर मी या ठिकाणी प्राचार्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या हस्तेच आजच्यापासून धान्य जे आहे ते धान्य पक्ष्यांसाठी ठेवावं अशी त्यांना विनंती करतो। कुठल्याही कॉलेजेसमध्ये आम्ही हे पाहिलेलं नाही। हा माझा पहिला अनुभव आहे की आपण आपल्यासाठी स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी करतो, पण आपण निसर्गासाठी सुद्धा केलं पाहिजे। हा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे, त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा। पर्यावरण कट्टा समूहाच्या माध्यमातून आपण निसर्ग आणि निसर्गात राहणारे जे पशुपक्षी आहेत त्यांच्याबद्दलचा आपण माणसांनी विचार केला पाहिजे। त्या संदर्भात मी आमचे पर्यावरण तज्ज्ञ असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक आदरणीय TV शिंदे सर, ज्यांचं मोठं काम आहे पर्यावरणाशी संबंधित, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मुक्त मनाने आम्हाला अशी परवानगी दिली की आपण रोज येऊन काही विद्यार्थ्यांना या गटात सामील करून आपण हे पर्यावरणाची सेवा करू शकतो, पशुपक्ष्यांची सेवा करू शकतो हे त्यांनी सांगितलं। आणि आम्ही रोज सकाळी येऊन पशुपक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर आजपासून प्राचार्यांच्या संकल्पनेतून धान्याची व्यवस्था केली, म्हणजे जेणेकरून आपल्यातील मानवी मनामध्ये प्राण्याविषयीची करुणा जी आहे ती फक्त अशी न व्यक्त होता ती कृतीतून व्यक्त झाली पाहिजे असा विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आला आणि हा गट आता सक्रिय झाला आहे। हे पावसाळ्यापर्यंत आम्ही काम चालू ठेवणार आहोत। धन्यवाद।